नमस्कार, मी दिनेश कांजे. आपण बघताय न्यूज डंका. महामुलाखतमध्ये आज आपल्या सोबत आहेत विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय संपर्क प्रमुख संजय ढवळीकर. आज दोन कारणासाठी आपण त्यांना बोलवलंय. एकतर अयोध्येचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जो काही दिवसापूर्वी सगळ्या देशाने अनुभवला, देशामध्ये एक जबरदस्त माहोल होता. त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ढवळीकर अयोध्येमध्ये होते आणि विशेष म्हणजे या सोहळ्याची एक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. आज त्या संदर्भात आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. नमस्कार संजयजी. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. अयोध्येमध्ये तुम्ही होतात आणि तुमच्यावर विशेष जबाबदारी होती. किती दिवस मुक्काम होता अयोध्येमध्ये तुमचा? अयोध्येमध्ये मी पहिल्यांदा 11 डिसेंबर या दिवशी गेलो आणि 11 डिसेंबर पासून आता परवा मी 25 जानेवारीपर्यंत मी अयोध्येमध्ये होतो. 24 तारखेला रात्री मी अयोध्येमधनं परत निघालो. या संपूर्ण कालावधीमध्ये अनेक प्रकारचं तिथलं काम विशेष करून जे मला सांगितलं गेलं होतं त्याच्यावर मी लक्ष देऊन ते काम करत होतो. काय जबाबदारी काय होती दिनेशजी? खरं असं झालं त्याचं की 11 तारखेला आम्ही गेलो ते माननीय चंपतरायजी आहेत त्यांना भेटायला. आणि चंपतरायजींना आम्ही माझे एक मित्र आहेत, त्यांचं नाव गिरीश कुलकर्णी आहे आणि टेम्पल कनेक्ट या संस्थेचं ते काम करतात. 57 देशामधल्या जवळजवळ 9,853 मंदिरांना त्यांनी डिजिटाईज केलेलं आहे. गेल्या वर्षी त्यांनी वाराणसीमध्ये सगळ्या मंदिरांचा महाकुंभ त्यांनी केलेला होता आणि प्रत्यक्षामध्ये साधारण 1,500 पेक्षा जास्ती मंदिरं तिथे आलेली होती. त्यांचे ट्रस्टी झालेले होते. पूजनीय सरसंघचालकजींनी त्याचं उद्घाटन केलेलं होतं. तर त्याचं कॉफी टेबल बुक त्यांना आम्ही देण्यासाठी तिथे गेलेलो होतो. तर ज्या वेळेला मी ते त्यांना दिलं त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, अरे संजय, हे इतकं सुंदर आहे की अशा प्रकारचं आपण काही या सोहळ्याच्या वेळेला करू शकतो का? तर मी ताबडतोब त्यांना हो म्हणलं. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काही ही म्हणजे ईश्वरीच संकेत होता हा. तर तो म्हणजे डावलून शक्यच नव्हतं. तो त्यांना मी त्वरित हो म्हणलं. संध्याकाळचं खरं परत यायचं फ्लाईट होतं, परंतु त्यांनी त्या ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्राजी आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, आजच आपण इथनं आता संपूर्ण जन्मभूमीचा परिसर संपूर्ण बघून घेऊ आणि तिथे काय काय करता येईल हे तुम्हीच तुमच्या कल्पनेमधनं जरा सांगा, सुचवा आणि मग आपण एकत्र बसून ते ठरवू. आणि असा तो खरा 11 डिसेंबरला प्रवास सुरू झाला. म्हणजे एक कॉफी टेबल बुक द्यायला गेलेलो मी आणि त्याच्यानंतर 25 जानेवारीपर्यंत थांबून संपूर्ण कृपेने हा योग जुळून आलेला आहे. श्रीरामाची असीम कृपा असं म्हणता येईल आपल्याला की हा एवढा योग येणं आणि हे एवढं काम करायला मिळणं ही खरंच भगवंताची कृपा आहे. बरं, अयोध्येमध्ये जे काही घडलं ते चॅनलच्या माध्यमातून आम्ही पाहिलंच, परंतु तुम्ही तुमच्या डोळ्याने ते सगळं बघितलं आणि अशा अनेक गोष्टी असतील ज्या कदाचित लोकांच्या समोर आतापर्यंत आल्या नसतील. तर त्या गोष्टी नेमक्या काय, त्या जर आम्हाला तुम्ही सांगा. आता काही गोष्टी त्याच्यामधल्या आल्या नाहीत. तर सर्वात पहिले मी असं एक करतो की मी जी व्यवस्था बघितली त्या व्यवस्थेसंबंधी काही ज्या समोरून आलेल्या गोष्टी ह्या आधी मी सांगतो आणि त्या व्यतिरिक्त अन्य गोष्टी ज्या आहेत त्या मग असं या थोड्याशा क्रमाने आपण जाऊयात. सर्वात पहिले म्हणजे की आता आपण जे सोहळा झाला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण फुलांची सजावट जी बघितली की जी फुलांची सजावट त्याचे एक दायित्व संपूर्ण ते बनवण्याचं, करण्याचं, करवून घेण्याचं, करण्याचं म्हणण्यापेक्षा हे माझ्यावर होतं. मंदिर आणि मंदिर परिसर याची संपूर्ण सजावट कशी चांगल्या प्रकारे, आकर्षक प्रकारे करता येईल हा एक विषय होता आणि त्याच्यासाठी आम्ही एक टीम तयार केली आणि त्याच्यामध्ये मंदिराची सजावट जी आहे ती मंदिराची सजावट फक्त फुलांच्या रांगोळ्या, दिवे यांनी होईल एवढंच आम्ही काळजी घेतली. ह्या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट येणार नाही. आणि हे सर्व करताना विशेष काळजी अशी घेतली की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कृत्रिम फुलांचा वापर होणार नाही. म्हणजे एकही तुम्हाला आर्टिफिशियल फ्लॉवर तिथे दिसणार नाही. संपूर्ण जी नॅचरल फ्लॉवर्स होती ती आम्ही वापरली. आणि मंदिर परिसर जो होता म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर तिथला परिसर जो आहे तो विस्तारलेला आहे. त्यातल्या काही झलक आपल्याला त्या दिवशी माननीय पंतप्रधान नंतर ते कुबेर टीला म्हणून जो आहे जिथे जटायूचं मोठं हे आहे तिथे गेले होते. त्याच्यानंतर तिथे सगळे टाटा आणि एल&टीचे जे सगळे कामगार, कारागीर जे बसले होते त्यांच्यावर त्यांनी पुष्पवृष्टी केली तिथे. तर तिथे सप्तर्षीचं मंदिर आहे, 7 ऋषींचं असं.
आणि तिथे एक शेषावताराचं मंदिर आहे, लक्ष्मणाचं मंदिर आहे. अच्छा. त्या लक्ष्मणाच्या मंदिराची कहाणी अशी आहे की अशोकजींना ज्या वेळेला हे सगळं आंदोलन सुरू होतं त्यावेळेला एकांनी अशोकजींना असं सांगितलं की ह्या सगळ्या आंदोलनाला यश तेव्हाच येईल की ज्या वेळेला तुम्ही इथे लक्ष्मणाचं मंदिर तुम्ही हे कराल, कारण लक्ष्मण हा शेषावतार आहे. बरोबर. ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्याचं इथे मंदिर उभारलं गेलं पाहिजे आणि ते मंदिर उभारलं 4 तारखेला ते मंदिर उभारलं गेलं आणि 6 तारखेला इतिहास घडला हा आपण सगळे बघतो. तर त्याच्यामुळे त्याचं पण एक विशेष आहे. तर ते मंदिर अशी अनेक मंदिरं तिथे बनवून आम्ही सजवली. ती पंतप्रधान, सरसंघचालक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे त्या परिसरामध्ये ज्या संपूर्ण मार्गावरनं जाणार होते त्या मार्गाच्या दुतर्फा आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या थीम्स घेऊन तिथे आम्ही पेंटिंग्स बनवली होती. तर ही सगळी काही तिथे दाखवली गेली नाहीत. याचं कारण वेळेची मर्यादा आणि तो सोहळा जो महत्वाचा होता, जगभरामध्ये लोक त्याच्याकडे डोळे लावून बसले होते. पण ह्या पण गोष्टी तिथे खूप मोठ्या प्रमाणावर केल्या गेलेल्या होत्या. साधारण कोणत्या फुलांचा तुम्ही वापर केलात आणि ही फुलं कुठून मागवली होती? किती दिवस ही सजावट सुरू होती? साधारण 20 ते 22 प्रकारची फुलं या सगळ्या ह्याच्यामध्ये वापरली गेली. मग त्याच्यामध्ये आपण ज्याला आपण गोंडा किंवा झेंडू म्हणतो आपण इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये, ते गोंड्याची फुलं होती. मारीगोल्ड ज्याला म्हटलं जातं ते होतं. विविध प्रकारची शेवंती वापरली गेलेली होती. विविध प्रकारचा जलबेरा वापरला गेलेला होता. मोठ्या प्रमाणावर ऑर्किड वापरला गेलेला होता. त्याच्यानंतर लिलियम आणि आंथुरियम ही एक्झॉटिक फुलं सुद्धा वापरली गेलेली होती. अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं त्याच्यामध्ये वापरली गेलेली होती. वेगवेगळ्या रंगाची फुलं वापरली गेलेली होती. आणि म्हणजे चेन्नई, बंगलोर, मुंबई, पुणे, इकडे उत्तरेमध्ये तुम्हाला भोपाळ, बरेली, लखनौ, दिल्ली आणि काही हिमाचलातनं अशी सर्व ठिकाणाहून ही फुलं आणली गेलेली होती. आणताना सुद्धा विशेष काळजी घेतली गेलेली होती, कारण ती फुलं कोमेजू नयेत, ती फुलं सुकू नयेत कुठल्या प्रकारे, अशा प्रकारची काळजी घेतली गेलेली होती. त्या दिवशी गर्भगृहाची जी सगळी सजावट केली गेली होती, चेन्नईमधनं अत्यंत विशेष अशी सुवासिक फुलं आणून गर्भगृहाची संपूर्ण सजावट केलेली गेलेली होती. साधारण 18 तारखेपासून ही सजावट करायला सुरुवात केली आणि त्याच्यात विशेष काळजी अशी घेतली की ही फुलं कुठल्याही प्रकारे सुकणार नाहीत. त्यासाठी मग मागे स्पंज लागतो, तो स्पंज वापरला गेला. प्रत्येकाला एक बुलेट कॅप्सूल देऊन त्याच्यामध्ये पाणी असं सर्व 2 दिवस आधी त्याच्यावर स्प्रे हे केला गेला. एक झालं की तिथे हवामान जे होतं ते रोज 6 ते 8 डिग्रीमध्ये हवामान असायचं. त्याच्यामुळे त्याचा एक नॅचरल थोडासा त्याचा पण फायदा झाला आणि संपूर्ण जी सजावट केलेली होती ती त्यामुळे अधिक उठावदार झाली सगळी. म्हणजे ही माहिती अशासाठी आवश्यक आहे. तुम्ही ही सगळी फुलं भारतातून मागवली, हो, म्हणजे भारतीय शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. निश्चितच. जी मंडळी बोंबाबोंब करतायत की मंदिर बांधून पोटाचा प्रश्न सुटणार का, किंवा ज्यांना भाकरीचा चंद्र वगैरे सुचत होता या काळामध्ये आणि मंदिर बांधून बेरोजगारीचं काय वगैरे असे प्रश्न ज्यांना पडत होते, त्यांच्यासाठी तुम्ही जी दिलेली माहिती आहे ती अत्यंत उपयुक्त आहे. खरं तर त्यांच्या थोबाडीत मारणार हे सगळं. दिनेशजी, ह्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेला आम्हाला तिथनं त्या मंदिर परिसरातनं काही कारणासाठी बाहेर जायला लागायचं. तर प्रत्येक वेळेला तिथनं वाहन घेऊन जाणं हे अडचणीचं होतं, कारण त्याचे पासेस हे ते. तर त्यामुळे तिथे ई रिक्षा ज्या होत्या त्यांनी आम्ही प्रवास करायचो तिथल्या तिथे. मी सहजच 1-2 दिवसापूर्वी तिथल्या त्या ई रिक्षावाल्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं ऑन ॲन ॲव्हरेज 6,500 ते 8,000 रुपये मला रोज मिळतात. अयोध्येमध्ये 1,000 ई रिक्षावाले आहेत आणि मी त्यांना विचारलं की हे सगळ्यांना मिळतात का? ते म्हणे इथे रिक्षा कमी पडतायत आता. त्या ठिकाणी इतके भाविक आलेले होते की प्रत्येक घरामधली 1 किंवा 2 छोट्या रूम या त्यांनी होमस्टे सारख्या तिथे भाड्याने दिलेल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी 5 ते 7,000 रुपये आकारले जात होते आणि तिथे एकही रूम अवेलेबल नव्हती. तर त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय हे तर म्हणजे रेग्युलर तिथले जे राहणारे आहेत त्यांना हा एवढा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. तिथल्या जमिनी वगैरे ज्या आहेत, अनेक मोठी हॉटेल्स तिथे येत आहेत, त्याच्यामुळे तो तर आता एक खूप मोठा आर्थिक विषय होईलच. तो म्हणजे राम मंदिराचा मार्ग प्रशस्त झाल्यापासून आता मंदिर निर्माण झालंय तोपर्यंत पुरोगामी लोक वारंवार हा आक्षेप घेत आहेत
की मंदिर तुम्ही बनवताय पण बेरोजगारीचं काय, भुकेचं काय, शेतकऱ्यांचं काय, असे प्रश्न वारंवार विचारले जात आहेत. तर या 1.5 महिन्याच्या काळामध्ये तुम्ही जे काही अर्थकारण पाहिलं की ज्याचा थेट गोरगरिबांना फायदा होतोय, शेतकऱ्यांना फायदा होतोय, त्याच्याबद्दल आम्हाला जरा सविस्तर सांगा. 100% दिनेशजी, ह्याच्यात आणखीन एक महत्त्वाचं तुम्हाला सांगू इच्छितो. ह्या संपूर्ण ह्याची कन्सेप्ट, थीम वगैरे जरी आम्ही ठरवली असली आणि काम ते आम्ही जरी करून घेतलं असलं तरी सुद्धा तिथे प्रत्यक्ष काम ज्यांनी केलं, फुलांची सजावट केली, हे अयोध्या, फैजाबाद आणि लखनौ ह्या भागामध्ये राहणारे तिथले लोक होते, त्यांनी ती सजावट केलेली आहे. तिथे आम्ही जे सगळे पेंटिंग्स लावली, जरी आम्ही त्याची संपूर्ण कन्सेप्ट, थीम जरी आम्ही बनवली तरी सुद्धा त्याचं पेंटिंग तिथे करून, ते तिथे फ्रेमिंग करून, म्हणजे तिथल्या लोकांनाच रोजगार मिळालेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं करताना एक लक्षात घेतलं की तिथल्या लोकांना सुद्धा कसा याचा उपयोग होईल, तिथल्या लोकांना कसा आपल्याला विश्वासात घेऊन काम करता येईल, असं सगळं हे केलेलं आहे. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आत्ता हे सर्व ज्या गोष्टी आहेत, मिठाई असेल, अन्य रेस्टॉरंट्स असतील, हे सगळ्या मोठ्या प्रमाणावर तिथे आता चांगले दिवस सगळ्यांना आलेले आहेत. आणि तुम्ही म्हणालात की ती फुलं चेन्नईमधून आलेली आहेत, म्हणजे उत्तरेमध्ये श्रीरामाचं मंदिर बनतंय आणि त्यातून जे अर्थकारण निर्माण झालेलं आहे त्याचा फायदा थेट दक्षिणेपर्यंत लोकांना होतोय, लोकांना त्याचा फायदा होतोय आणि लोकांच्या खिशात पैसा जातोय. आणि हे सगळे तेच लोक आहेत, म्हणजे शेतकरी आहेत, गरीब ई रिक्षावाले आहेत, ठेलेवाले आहेत, व्यापार करणारे लोक आहेत. त्यामुळे ही गोष्ट, म्हणजे ज्या गोष्टीची चर्चा आहे की राम मंदिरामुळे उत्तर प्रदेशचं जे अर्थकारण आहे ते 1 ट्रिलियनचं होईल आणि त्याची सुरुवात झालेली आहे मला वाटतं. आणि मला वाटतं आपल्या देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे लक्ष ठेवलंय त्या लक्ष्याच्या दिशेने सुद्धा या मंदिराच्या माध्यमातून हा एक मोठा टप्पा आहे हा त्यातला. बरं, या दरम्यान तिथे जसे देशभरातून भाविक आलेले तसे काही महत्वाचे तारे आणि तारका तिथे आलेले आणि त्या तारे तारकांच्या गोतावळ्यामध्ये तुम्ही अनेक दिवस वावरत होतात. कसा होता अनुभव? तारे आणि तारका किंवा जे विशेष व्यक्ती, गणमान्य व्यक्ती जे आलेले होते किंवा त्यांच्या जोडीला संत महंत जे आहेत, हे सर्व आलेले होते. हे खरं सांगायचं तर 21 आणि 22 तारखेमध्येच, आणि विशेष करून 22 तारखेमध्येच तिथे होते. खरं सांगायचं तर मी तिथे मदत म्हणून फक्त जिथे जरुरी असेल तिथे मी फक्त त्यांना सहाय्यता करण्यासाठी मी तिथे होतो. माझ्याकडे जी मुख्य व्यवस्था होती ती संपूर्ण सजावटीची होती. मी तुम्हाला मगाशी सांगायचं राहिलं माझं, ह्याच्यात उगवत्याच्यात सांगतो तुम्हाला की ज्या मार्गावरनं पंतप्रधान, सरसंघचालक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल येणार होत्या, त्याच्या दुतर्फा त्या मार्गाच्या आपण 7 कांड जी आहेत आपली, ज्याच्यामध्ये बालकांड आहे, अयोध्या कांड आहे, अरण्यकांड आहे, किष्किंधा कांड आहे, सुंदरकांड, ही सगळी जी आपली 7 कांड आहेत, रामचरितमानसचे 7 भाग, त्याच्या आधारावर आपण पेंटिंग्स बनवलेली होती आणि त्या रस्त्याच्या दुतर्फा आपण लावलेली होती. दुसरी आपण थीम अशी घेतली होती की बालराम ते सिंहासनाधिष्ठ प्रभू रामचंद्र, अशी थीम घेऊन त्याच्यावर आपण काही अप्रतिम पेंटिंग्स बनवलेली होती. तिसरी थीम आपण जी घेतली होती, ह्या अयोध्या आंदोलनामध्ये जे योद्धे जे आहेत की ज्यांनी या संपूर्ण आंदोलनाला चालना दिली आणि ज्यांच्या प्रेरणेने आणि ज्यांच्यामुळे हे सगळं सक्सेसफुल झालं, सगळं हे यशस्वी झालं, त्यांची एक आपण थीम घेऊन त्याच्यावर त्यांची पेंटिंग्स बनवून असं वेगवेगळं हे केलं होतं. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्यावर लक्ष देणं, हे सगळं करून घेणं, हा माझा संपूर्ण कार्यक्रम 11 डिसेंबरपासनं ते माझा 21 जानेवारीपर्यंत रात्री, किंबहुना रात्री 3 वाजेपर्यंत 21 जानेवारीच्या, हा संपूर्ण ह्या कालावधीमध्ये हे सगळं देखरेख झाली. 22 तारखेला एवढे सगळेजण येणार म्हटल्यानंतर मदतीला हात सगळेच हवेत आणि स्वयंसेवक म्हणल्यानंतर काही ना काही दायित्व येतं, तर त्याच्यामध्ये म्हणून एक मदतीचा भाग म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. नाही, पण अशा वेळी त्यावेळी जसे देशभरातले लोक भारावलेले होते आणि म्हणजे भक्तिरस नुसता ओथंबून वाहत होता, तर जे महत्त्वाचे लोक त्यावेळी अयोध्येमध्ये उपस्थित होते त्यांची भावना काय होती? म्हणजे अनेकांशी तुमचं बोलणं पण झालं त्यावेळी? माझं अनेकांशी बोलणं झालं आणि सगळेजण म्हणजे
इतके काही काही जण तर भावनेच्या भरामध्ये रडत होते, सगळे आनंदाश्रू होते. सगळ्यांना असं वाटत होतं की इतक्या वर्षाची प्रतीक्षा संपली, इतक्या वर्षानंतर हे भाग्य आहे आणि ह्या काळामध्ये आम्ही इथे उपस्थित आहोत, आम्हाला हे प्रत्यक्ष बघता आलं. सगळ्यांचं कृतकृत्य झाल्यासारखं सगळ्यांना वाटत होतं, सगळ्यांचा ऊर भरून आलेला होता आणि आनंदी वातावरणामध्ये सगळेजण म्हणजे धन्य झालं असं. जरी हे सगळे मोठे तारका असतील किंवा सिनेसृष्टीतले किंवा अन्य क्षेत्रामधले हे सगळे दिग्गज असतील, पण त्या सगळ्यांना ते सगळं सोडून त्यांना सगळ्यांना वाटत होतं की आज आम्ही रामभक्त आहोत, फक्त भक्त आहोत आणि आमच्या जीवनाचं सार्थक झालं, अशी सगळ्यांची भावना होती. एक दोन अनुभव सांगा ना, म्हणजे नावं घेऊन सांगा. म्हणजे सचिनजी मला स्वतः म्हणले की मी आज इथे, सचिन तेंडुलकर ते स्वतः मला म्हणले की आज इथे मला उपस्थित राहायला मिळालं, म्हणजे माझं क्षेत्र आणि हे जरी मी त्याच्यात दिग्गज असलो तरी सुद्धा आज मी इथे रामभक्त म्हणून आलेलो आहे आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला हा सर्वात महत्त्वाचा दिवस जर कुठला असेल तर तो आजचा दिवस आहे. आज मला काहीतरी खूप मोठं जिंकल्यासारखं वाटतं, ही त्यांची भावना होती. आणि असंच नीता अंबानींनी सुद्धा मला सांगितलं की इतक्या महत्त्वाच्या दिवशी इथे उपस्थित राहायला मिळणं म्हणजे जीवन हे आज सार्थकी लागलेलं आहे, कृतार्थतेचा क्षण आहे. शंकर महादेवन हे सुद्धा म्हटले की एक तर दोन गोष्टी, मला इथे उपस्थित राहायला मिळणं आणि मला इथे काहीतरी सादरीकरण करायला मिळणं. त्यांनी सुद्धा हीच भावना व्यक्त केली की माझ्याकडनं खरंच काहीतरी सेवा झाल्यासारखं आज मला वाटलं आणि आज मला ह्या इथे उपस्थित राहून परमोच्च आनंद होतोय, असं त्यांचं भावना होती. म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात किस्सा सांगतो. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, ते सुद्धा तिथे होते. तर त्यांनी मला फोन केला अयोध्येतून आणि फोन करून त्यांनी म्हटलं सांगितलं की दिनेश तुझ्याकडे एक मी विशेष गोष्ट आणतोय. म्हटलं काय? तर म्हटलं प्रभू रामांवर ज्या पाकळ्या फुलांच्या उधळल्या त्या सगळ्या मी जमा केल्या आणि त्या पाकळ्या ज्यांच्या मनामध्ये श्रीरामाबद्दल भक्तिभाव आहे अगदी त्या सगळ्यांना मी भेट म्हणून देणार आहे. म्हटलं भाऊ याच्यापेक्षा मोठी भेट होऊ शकत नाही. आणि हे सगळं सांगताना त्यांचा जो आवाज होता तो इतका भारावलेला होता. तर मी कल्पना करू शकतो की त्यावेळी अयोध्येमध्ये जे लोक होते त्यांची मानसिकता काय असेल आणि म्हणजे काय भावनेने ते त्या संपूर्ण घटनाक्रमाकडे पाहत असतील. मी त्या व्यवस्थेमध्ये होतो, परंतु जसा तो कार्यक्रम सुरू झाला पहिले काही क्षण मी सुद्धा इतका भावनाविवशने आनंदाश्रू होते. नंतर मग त्यातनं सावरून परत आपली व्यवस्था आहे त्याच्यात आपलं लक्ष दिलं पाहिजे असं. पण तो क्षण म्हणजे जो होता ना तो अगदी म्हणजे खूपच आल्हाददायक होता तो. आणि किती लोकांची तुमची ते भेट झाली, बोलणं झालं? माझं साधारण एक 60-70 जणांच्या बरोबर माझी, म्हणजे याच्यामध्ये निरंजन हिरानंदानी असतील किंवा हे सगळे जे आलेले होते ते. त्याच्यानंतर संत महंतांमध्ये जर आपण म्हटलं तर बागेश्वर धाम बाबा असतील, त्याच्यानंतर रामभद्राचार्यजी असतील, श्री श्री रविशंकरजी असतील, दिदीमा असतील. दिदीमांच्या बरोबर तर अनेक वेळेला माझा त्या दिवसामध्ये संपर्क आला. त्याच्यानंतर ओझाजी असतील, त्याच्यानंतर साध्वी ऋतंबरा, त्याच्यानंतर अवधेशानंदगिरी महाराज असतील. ह्या सगळ्यांची माझा, कारण त्यांच्या व्यवस्थेनिमित्त, त्यांच्या बैठक व्यवस्थेनिमित्त त्यांना काही हवं नको हे बघण्यासाठी म्हणून थोडासा मी तिथे मदत करण्यासाठी होतो. तर त्याच्यामुळे या सगळ्यांशी संपर्क आला आणि सगळ्यांच्या भावना म्हणजे मला एक असं दृश्य बघायला मिळालं की हे सगळे संत सुद्धा इतके भारावून गेलेले होते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, विचारू नका. म्हणजे अप्रतिम, म्हणजे अनेक जण मोबाईल मधून रेकॉर्डिंग करत होते, संतांबद्दल बोलतोय. बाकी तर लोक करतच होते, संत सुद्धा करत होते. बरं, एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. 92 मध्ये किंवा 90 मध्ये आम्ही जी अयोध्या बघितली ते एक छोटंसं गाव होतं आणि आत्ता अयोध्येचा पसारा वाढलेला आहे आणि तो वाढतोय. मोठ्या संख्येने लोक जे येत आहेत, तर लोक जे देशभरातून येत आहेत, जे भाविक येत आहेत किंवा जगभरातून येत आहेत, त्यांच्या व्यवस्थेसाठी पुरेशी तिथे सोयी सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत असं दिसतंय तुम्हाला? आत्ता सोयी सुविधा काही प्रमाणात आहेत तिथे आणि नेक्स्ट ह्याच्यासाठी अयोध्या आता तयार होते.
म्हणजे तुम्हाला सांगता येईल की आत्ता एक 4-6 चांगली 5 स्टार हॉटेल्स जे इंटरनॅशनल सगळे डिवोटीज येतील किंवा बाहेर देशातनं येतील किंवा इथले सुद्धा जे काही जातील त्यांच्यासाठी एक 4-5 5 स्टार हॉटेल्स येत आहेत. त्या व्यतिरिक्त सरकारने म्हणून ताबडतोब तिथे निर्णय घेऊन आत्ताची जी तिथली घरं आहेत त्यांना घर एक्सटेन्शन करण्यासाठी त्वरित परवानगी आणि काही त्यांना मदत दिलेली आहे की ज्याच्यामुळे तिथे होमस्टे म्हणून हे करता येईल. आणि ह्या सगळ्याला त्वरित तिथले लोक लगेच हे करून त्या प्रकारे तयारी सुरू झालेली आहे. म्हणजे मी आत्ता गेल्या एक 8-10 दिवसामध्ये बघितलं अनेक ठिकाणी ह्या रूम्स तयार पण झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी चांगली आपल्याला हवी तर हॉटेल्स तिथे यायला लागलेली आहेत. मी हॉटेल्स म्हणजे राहायची नाही म्हणत आहे, भोजन करण्यासाठी रिफ्रेशमेंट जे आपण म्हणतो त्याच्यासाठीची सगळी हॉटेल्स यायला लागलेली आहेत. अनेक मोठ्या मोठ्या चेन्स तिथे जायला लागलेल्या आहेत. मला आता हा सगळा जो कार्यक्रम झाला त्याच्या व्यवस्थेच्या दृष्टीने ज्या वेळेला सर्व आम्ही चर्चा करत होतो, सुखसागर ही एक मोठी चेन आहे आपली उडुपी, त्या लोकांनी तिथली खूप मोठी व्यवस्था, चहा कॉफी गरम पाणी हे सगळ्याची व्यवस्था त्यांनी केलेली होती. त्यामुळे हे सगळेजण जे आहेत हे आज तिथे जोडले गेलेले आहेत आणि तिथे स्वतःचे एक मोठे हे सुरू केलेले आहेत की ज्याच्यामुळे तिथे येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा कशा मिळतील आणि कोणालाही अडचण येणार नाही या प्रकारे सगळ्या व्यवस्था सुरू आहेत तिथे. आता पण मोठ्या संख्येने जेव्हा पर्यटक एखाद्या ठिकाणी जातात आणि विशेष करून तीर्थस्थानांची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की तिथे अस्वच्छता खूप मोठा प्रॉब्लेम असतो, समस्या असते. आता अयोध्येमध्ये तर देशभरातून नाही जगभरातून लोक जात आहेत. तर स्वच्छतेच्या दृष्टीने म्हणजे एक माणूस गेला तर त्याला आजूबाजूला काय पाहायला आवडतं तर स्वच्छता, सुंदरता, सौंदर्य पाहायला आवडतं. बरोबर. तर ती स्वच्छता निर्माण करण्यासाठी तिथे काही विशेष प्रयत्न दिसत आहेत का? स्वच्छतेच्या दृष्टीने माझ्या मते सरकार खूप मोठ्या प्रमाणावर तिथे काळजी घेते आणि त्या व्यतिरिक्त तिथले सर्व बाकीच्या संस्था ज्या आहेत त्या मिळून सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांनी आता केलेले आहेत. तिथले रस्ते खूप मोठे केले गेलेले आहेत. त्याच्यानंतर अन्यत्र जी स्वच्छतेची जी साधनं असतात त्यांचा तिथे खूप चांगल्या प्रमाणावर वापर केला गेलेला आहे. या सगळ्याच्यात माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तिथला नगर निगम जे आहे ते याच्यात मोठ्या प्रमाणावर स्वेच्छेने काम मोठ्या प्रमाणावर करते. तिथे विशाल कुमार म्हणून जे आहेत की जे काशीचा कॉरिडॉर ज्या वेळेला झाला त्याचं काम ज्यांनी संपूर्ण बघितलेलं होतं ते आता अयोध्येमध्ये आहे आणि ते स्वतः त्यांच्या देखरेखीखाली प्रत्येक गोष्ट ही योग्य प्रकारे करून घेत असतात. आणि मला असं वाटतं की स्वच्छता असेल किंवा बाकीच्या सर्व सोयी सुविधा जे सगळे भाविक येतील ते म्हणजे आपण ज्या वेळेला भाविक म्हणतो त्याच्यात रामाच्या दरबारामध्ये सगळेच सारखे आहेत. म्हणजे जो विदेशातनं येणारा भाविक आहे आणि तिथला सामान्य नागरिक जो भाविक आहे हे सगळे रामाच्या दरबारात आणि तशाच स्वरूपामध्ये हे संपूर्ण यंत्रणा जी आहे ती सेवा देण्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारे तयार झालेली आहे. बरं, ते मंदिर जे काही देशभरातल्या लोकांनी पाहिलं ते खूप भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि तुम्ही त्या मंदिर परिसरामध्ये मंदिरामध्ये इतके दिवस वावरत होता, त्या मंदिराच्या काही विशेषता आम्हाला सांगा ना. एक तर ते मंदिर आहे हे नागर शैलीवर बनवलं गेलेलं आहे. त्या मंदिरामध्ये कोरीव काम आणि जे शिल्प बनवलेली आहेत दिनेशजी ती इतकी उत्तम आहेत, इतकी अप्रतिम आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर माझ्यासाठी एक मोठं आव्हान होतं की ज्या वेळेला फुलांची सजावट त्या मंदिराला करायची तर त्या मंदिराचं कोरीव काम आहे ते संपूर्ण तसंच दिसलं पाहिजे, झाकलं गेलं नाही पाहिजे. त्याला झाकलं न झाकता ते कसं चांगल्या प्रकारे करता येईल. आणि त्याच्यामुळे काही एक्सपर्ट्सना बोलावून त्याच्यामध्ये आम्ही ती व्यवस्था केली की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोरीव काम नक्षीकाम झाकलं जाणार नाही, परंतु या फुलांचा वापर करून त्याला जास्ती लाईव्ह कसं करता येईल हे आम्ही केलं. तर इतकं अप्रतिम आहे. 3 मजल्याचं ते मंदिर आहे. आता एक मजला पूर्ण झाला आहे, गर्भगृहापर्यंत सर्व हे झालेलं आहे. दुसऱ्या मजल्याचं पण 80% जास्ती काम झालेलं आहे. 3ऱ्या मजल्याचं आता होईल, आपल्याला पुढच्या काळामध्ये ते कळेल. अप्रतिम असं हे सगळं तिथलं मंदिर इतकं भव्य दिव्य आहे. तिथला गाभारा जो आहे गर्भगृह ज्याला म्हणतात तो, त्याच्यानंतर बाहेर त्याचा गुरुमंडप आहे, कीर्तन मंडप, असे हे सगळे मंडप जे आहेत. पुढे भव्य असं सिंहद्वार आहे. त्याच्या बाकीच्या दोन्ही बाजूला 3-3 मोठी देवळं येणार आहेत की ज्याच्यामध्ये एक शिवाचं मंदिर असेल, एक गणेशाचं मंदिर असेल, देवीचं मंदिर असेल, अशी सर्व ती मंदिरं येणार आहेत आणि हे काम सुरू आहे आता सगळं.
एका वेळी त्या मंदिरामध्ये किती लोक उभे राहू शकतात, काय व्यवस्था आहे? एका वेळेला साधारण माझ्या मते 300 ते 400 लोक सहज, 500 पर्यंत लोक सहज उभे राहू शकतील. इतकं ते भव्य आहे. आणि मंदिर परिसरामध्ये संपूर्ण तो परिसर जो आहे तो खरा सांगायचा तर 70-77 एकरचा आहे. पण त्यातला मंदिराच्या जवळचा हा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आता परवाच्या कार्यक्रमाला जर आपण बघितलं तर 8,000 भाविक त्या परिसरामध्ये होतेच. त्या व्यतिरिक्त व्यवस्थेचे लोक, त्या व्यतिरिक्त पोलीस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा, हे सगळे मिळून त्या दिवशी जर तुम्ही बघाल तर 10,000 पेक्षा जास्ती त्या परिसरामध्ये तिथे होतेच ते. तर त्याच्यामुळे सहज मोठ्या प्रमाणावर त्याच्यापेक्षा जास्ती लोक तिथे भाविक राहू शकतात. बरं, आता तुम्ही जवळजवळ 1.5 महिना तिथे होतात आणि प्रत्यक्ष त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुद्धा तुम्ही हजर होतात. तर या काळामध्ये असे 1-2 अनुभव सांगा ना की तुमच्या मनावर कोरले गेले आणि जे आयुष्यभर विसरता येणार नाही. म्हणजे प्राणप्रतिष्ठेचा तो सोहळा त्याबद्दल तर तुम्ही सांगितलंच, पण याच्या व्यतिरिक्त? मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे माझा सर्वात पहिला अनुभव, मी तिथे ते गेलो कशासाठी तर एक ते कॉफी टेबल बुक देण्यासाठी, आणि त्याच्यामधनं हे एवढं सगळं भव्य सगळं काम मला करण्याची संधी मिळाली. माझ्या हाताखाली मी म्हटलं त्याप्रमाणे वेगवेगळे, एक फ्लोरल डेकोरेशन बघणारे एक, त्याच्यानंतर पेंटिंग्स वगैरे हे सगळे बघणारे एक, फुलांची रांगोळी काढणारी एक, अशी टीम. त्यांच्या खाली जवळजवळ 350 लोक असे सगळेजण ते काम करत होते दिवस रात्र. तर म्हणजे जर तुम्ही शुद्ध अंतःकरणाने जर तुम्ही एखादी गोष्ट केली तर त्याचं तुम्हाला किती ईश्वर भरभरून देतो, हा एक मला एक खूप मोठा म्हणजे मिळालेला अनुभव हा आहे. ह्या व्यतिरिक्त मला असे 2-3दा अनुभव असे आले की एखादी समस्या आली तर ती समस्या, उदाहरण द्यायचं तर मी तुम्हाला सांगतो, तिथे एक मोठ्या प्रमाणावर समस्या होती की ट्रान्सपोर्टेशन, तिथे जो संपूर्ण धुकं आणि सगळं वातावरण होतं त्याच्यामुळे लखनौमधनं एखादी गोष्ट जर 3 तासात तुम्हाला यायला हवी असेल तर ती यायला तुम्हाला 8-8, 10-10, 12-12 तास लागायचे. आणि त्याच्यामुळे तुमच्या टाईमलाईन्स ज्या आहेत त्या सगळ्या चुकत जायच्या. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वेळेची मर्यादा होती आणि त्या वेळेच्या मर्यादेमध्ये हे संपूर्ण काम पूर्ण करणं हे खूप मोठं आव्हान होतं. परंतु अचानक असे काही हात यायचे, मग त्याच्यामध्ये L&T असेल, टाटा असेल, ते अचानक ते लोक यायचे आणि सांगायचे की तुम्हाला काय मदत हवी सांगा, आम्ही ती तुम्हाला करतो. म्हणजे तुम्ही कुठल्या तरी विवंचनेत असाल आणि ते पटकन, अरे हे आहे का, हे आम्ही आमच्या, अनेक वेळेला त्यांनी आम्हाला काही कारागीर दिले एक्स्ट्रा आणि त्याच्यामुळे कामं झाली. ही सगळी जी मदत होती ना ही अनएक्सपेक्टेड होती आणि मला असं वाटतं की ही सगळी या प्रभू कृपेमुळेच हे सगळं घडलं. बिलकुल. तुम्ही तिथे असताना तुम्ही म्हणाल की जे तापमान होतं ते खूप कमी होतं आणि मोठ्या प्रमाणात लोक सुद्धा तिथे एकत्र आली होते. तर असं काही झालं का की म्हणजे तिथे आलेल्या लोकांपैकी कोणाला काही समस्या निर्माण झाली आणि त्याच्यामुळे? बिलकुल नाही. म्हणजे मला खरंच नवल वाटतं की इतकी लोक आली पण कोणाला काही त्रास झाला नाही. तिथे व्यवस्था म्हणून आपण तिथे हॉस्पिटल्सची व्यवस्था उभारलेली होती. त्याच्यानंतर जिथे सगळे हे भाविक बसणार होते त्यांच्या बाजूला आपण संपूर्ण व्यवस्था केली होती की तिथे चिकित्सालय छोटी छोटी आपण, पण ईश्वरी कृपेने त्याचा वापर करायला लागला नाही. हे म्हणजे हे सुद्धा एक खूप मोठं हे आहे. बरं, हाच धागा पकडून मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की अयोध्येमध्ये जे लोक येणार त्यांच्यासाठी 5 स्टार हॉटेल आहेत, होमस्टे सर्वसामान्यांना परवडेल असं आहे. परंतु आता इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येणार तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तिथे काही निर्माण होत आहे का? आरोग्याच्या दृष्टीने मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे, आरोग्याच्या दृष्टीने, त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीने, त्यांच्या हायजीनच्या दृष्टीने ज्या सगळ्या गोष्टी असतील त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा तिथे आता उपलब्ध आहेत आणि त्या आणखीन मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. मी तुम्हाला म्हटलं तसं की स्वतः कॉर्पोरेशन तिथली, त्याच्यानंतर तिथलं सरकार, राज्य सरकार हे त्याच्यावर विशेष लक्ष देऊन, म्हणजे माझ्या गेल्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे आठवड्यातनं किमान 2दा येऊन ह्या सगळ्या परिस्थितीचा, म्हणजे फक्त मंदिराचं नाही तर मंदिरा व्यतिरिक्त ह्या सगळ्या ज्या सुविधा सोयीसुविधा आहेत ह्यांचा येऊन ते स्वतः त्याचा आढावा घेतात, कुठे काय आहे काय नाही. आणि त्याच्यामध्ये नुसतं ते नाही की मंदिर हे खूप मोठं हे आहे, परंतु त्या व्यतिरिक्तच आलेले भाविक सगळे तुमच्या शरयू घाटावर जातात, त्या व्यतिरिक्त ते सगळे हनुमानगडीमध्ये जातात. त्याच्यामुळे ह्या मंदिराच्या बरोबर ह्या सगळ्या ठिकाणच्या व्यवस्था कशा चांगल्या होतील, ह्या ठिकाणी कशी गर्दी होणार नाही, तिथे कशा सुविधा होतील, ह्याच्या सगळ्यावर लक्ष ते स्वतः त्याचा आढावा घेतात. बरं, एक खूप महत्त्वाचा प्रश्न सर्वच तीर्थस्थानामध्ये जाणवतो की
मोठ्या संख्येने भाविक येत असतात आणि मग तिकडचे रिक्षावाले म्हणा किंवा तो मंदिराचा जो स्टाफ आहे तो त्या भाविकांशी अत्यंत उर्मटपणे वागत असतो, त्यांना अगदी भिकाऱ्यासारखी ट्रीटमेंट देत असतो. म्हणजे रांगेत चला चला पुढे चला वगैरे अशा प्रकारे. म्हणजे जे लोक खूप श्रद्धाभावाने तिथपर्यंत आलेले असतात त्यांचा हिरमोड करणाऱ्या अशा अनेक घटना अशा तीर्थस्थानाच्या ठिकाणी घडताना दिसतात. त्याच्यामुळे आता जगभरातून जेव्हा पर्यटक अयोध्येमध्ये येणार, भाविक येणार, तर तिथले रिक्षावाले असो, मंदिराचा जो स्टाफ असो किंवा बाकीचे लोक जे असो, म्हणजे त्यांची लूटपाट होऊ नये, त्यांना एक चांगली वागणूक मिळावी म्हणून असे काही विशेष प्रयत्न होत आहेत अयोध्येमध्ये. माझा अनुभव या बाबतीतला मी तुम्हाला सांगतो. मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला मी अशा ठिकाणी राहत होतो तिथनं मंदिर परिसर हा थोडा लांब होता. अच्छा. आणि ज्या वेळेला मी हे लांब होता सांगतो त्यावेळेला एक ठराविक ठिकाणून मला थोडंसं यायला लागायचं. मध्ये एक मोठा रस्ता जो आहे अयोध्येचा तो होता, तो क्रॉस करून समोरच्या गल्लीत गेल्यानंतर आतमध्ये ते संपूर्ण जन्मभूमी परिसर होता. बऱ्याच वेळेला ज्या वेळेला कोणी सरकारी अधिकारी किंवा मुख्यमंत्री किंवा अन्य कोणी ज्या वेळेला यायचे त्यावेळेला हा रस्ता काही काळासाठी बंद केला जायचा. परंतु तिथले रिक्षावाले आहेत ते प्रत्येक वेळेला ते एका ठिकाणाहून त्या ठिकाणी सोडायचे. रस्त्याच्या पलीकडे ते तिथल्या त्यांच्या कुठल्या तरी रिक्षावाल्याला फोन करायचे, अरे मी ह्यांना घेऊन आलेलो आहे, हे आता रस्ता क्रॉस करून येतील, त्यांना त्या तुझ्या रिक्षामध्ये बसून त्यांना त्या जन्मभूमीपर्यंत सोड. त्याच्यामुळे रिक्षावाले असू देत, तुम्ही जो दुसरा म्हणलात मंदिरामध्ये तीर्थक्षेत्र न्यासानी तिथे जे आहेत आत्ता त्या सगळ्यांना इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे, तयार केलेलं आहे की अशी उर्मटगिरी किंवा असा भक्ताला मनस्ताप होईल असं बिलकुल होत नाही. किंबहुना त्यांना कशा सुविधा मिळतील तिथे, त्यांना दर्शन कसं चांगलं होईल ह्या प्रकारे सगळी काळजी घेतली जाते. आणि त्यासाठी त्यांनी अगदी आपले काही कार्यकर्ते तिथे त्यांनी उभे केलेले आहेत की जे त्यांना ह्या सगळ्या सोयीसुविधा देत असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात. अरे इकडनं नाही, तुम्ही इथनं दर्शन घ्या, तुम्हाला उभं राहायचं तर थोडं ह्या बाजूला येऊन उभे राहा, असं सर्व प्रकारे तिथे आत्ता तरी मला या सगळ्या ह्याच्यामध्ये असं आढळलं. या 22 तारखेला, 23 तारखेला, 24 तारखेला तिन्ही दिवस मला असं आढळलं की त्या प्रकारे हे संपूर्ण त्यांनी तिथे तयार केलेली आहेत सगळी लोक. म्हणजे लोकांना असा अनुभव येण्याची शक्यता खूप कमी आहे. असं म्हणतात की श्रीकृष्णाने जेव्हा गोवर्धन पर्वत तोडला एका बोटावर तेव्हा नंतर लोकांनी सुद्धा त्याला साथ दिली. लोकांनी सुद्धा आपल्या लाठ्या काड्यांनी तो पर्वत तोडण्याचा प्रयत्न केला. तर हे अयोध्येमध्ये एवढं मोठं काम झालेलं आहे आणि त्या कामाच्या निमित्ताने अनेक लोकांनी आपला खारीचा वाटा उचलला. तर त्या जनभागीदारीबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. मोठ्या प्रमाणावर तिथे लोक देणग्या देत होते, मोठ्या प्रमाणावर. म्हणजे काही जण जे आहेत ते सोन्याचे दागिने असतील, काही जण सोनं असेल, चांदी असेल, अनेक जणांनी मोठ्या प्रमाणावर पैसे असतील, मोठ्या प्रमाणावर चेक्स असतील. म्हणजे त्या दिवसामध्ये मला असं आठवतंय की साधारण 3.5-4 करोड रुपये हे त्या दिवसामध्ये फक्त एका दिवसामध्ये ते दान दिलं गेलं. आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजे त्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल की तो मुकुट आहे तो कोणी हे केला, असं सगळ्यांनी मिळून. आणि मला असं वाटतं की हे आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढतच जाणार आहे. ह्याचं सगळ्याचं कारण मला एक असं वाटतं की 500 वर्ष लोकांनी वाट बघितली. बरोबर. आणि ही प्रत्येकाची श्रद्धा आहे. आणि ती श्रद्धा आहे ना, ती कुठल्या नाही कुठल्या रूपामध्ये तिथे येते. म्हणजे कोणी सोन्याचं दिलं का कोणी 5 रुपये दिले, ह्याच्यापेक्षा त्यांची जी श्रद्धा आहे ती त्यांनी दिलेली आहे आणि ही सगळी तिथे ती प्रकट होते. हे म्हणजे हे सगळं ईश्वरी कार्य आहे, हे सगळ्यांना कळलेलं आहे. हे नुसतं देणग्यांचं झालं. मी ह्या व्यतिरिक्त म्हणजे आपण अनेक ठिकाणी त्या बातम्या ऐकल्या असतील आणि मी स्वतः प्रत्यक्ष अनुभवल्या, बघितल्या. तिथे अनेक जण पिढ्यानं पिढ्या त्यांनी चप्पल घातलेल्या नाहीयेत. जिथपर्यंत मंदिर होणार नाही तिथपर्यंत आम्ही चप्पल घालणार नाही. काही लोकांनी फेटे घालणं बंद केलं. हे सगळं जे आहे ना, हे म्हणजे कल्पनेच्या बाहेरच आहे दिनेशजी. बरं, काही लोकांनी जसं धन दिलं तर काही लोकांनी श्रम पण आपले दिले. बिलकुल. आता उदाहरण द्यायचं झालं तर आता मी जी व्यवस्था बघत होतो त्याच्यामध्ये मी सांगतो की जसं मी टेम्पल कनेक्टचा उल्लेख केला, टेम्पल कनेक्टनी मोठ्या प्रमाणावर ह्या संपूर्ण व्यवस्थेची जी संपूर्ण थीम असेल या सगळ्या सजावटीची, ती थीम डेव्हलप करणं आहे. त्याचं डेकॉर कसं असेल, कसं ते आकर्षक बनता येईल,
ह्याच्यावर संपूर्ण काम केलं. नुसतं हे नाही तर त्याबरोबर लाईट अरेंजमेंट कशा असतील, रात्री डेकोरेटिव्ह लाईट किती आकर्षक कसे असावेत, त्याच्यासाठी जर सगळं असेल ते त्यांनी केलं. त्या मंदिराच्या सजावटीसाठी जी आम्ही सगळी फुलं वापरली किंवा फुलझाडं किंवा ज्याला प्लांटर्स म्हणतो आपण, मग ते प्लांट्स असतील काही किंवा फुलं असतील काही, पुण्याचे रामवाटिका म्हणून आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर काम केलं. तिथे ज्या रांगोळ्या घातल्या गेल्या, फुलांच्या रांगोळ्या, या मंदिरामध्ये सगळ्या फुलांच्या रांगोळ्या घातल्या होत्या आणि मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये रंगाच्या रांगोळ्या होत्या. तर या फुलाच्या रांगोळ्या आणि रंगाच्या रांगोळ्या घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तिथे आर्ट कॉलेज आहे. त्या आर्ट कॉलेजचे साधारण 150 विद्यार्थी यांनी दिवस रात्र काम केलं तिथे. म्हणजे मला एवढं आश्चर्य वाटलं की त्या मुलं रात्री 1 वाजेपर्यंत रांगोळी काढत होत्या. त्याच्यानंतर मला एक दुसरा मोठा अनुभव सांगायचा वाटतो की पुण्याचे यशवंत कुलकर्णी नावाचे एक ग्रस्त आहेत, सद्गुरू ग्रुप म्हणून त्यांचा मोठा ग्रुप आहे. ते गेले 1.5 वर्ष तिथे अनुष्ठान करतायत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं 5 पुजारी तिथे जाऊन हा संपूर्ण सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून ते तिथे अनुष्ठान करतात. तर ते संपूर्ण अनुष्ठान चालू असताना आमची त्यांची भेट झाली. त्यावेळेला त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही हे एवढं मोठं काम करताय तर एक काम करू म्हणे, आमच्याकडे काही गुरुजी आहेत, त्यांना चांगल्या रांगोळ्या काढता येतात, तर आम्ही त्या तुम्हाला दिल्या तर तुम्ही त्यांच्याकडनं रांगोळी काढून घ्या. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारचा जो सगळ्या स्तरातनं सगळ्या लोकांमधनं सहभागाने हे झालेले आहे. प्रत्येकाला खारीचा वाटा उचलण्याची इच्छा होती अगदी, आणि लोकांनी तो उचलला सुद्धा. अगदी. बरं, आता पुन्हा एकदा कधी अयोध्येला जाण्याचा योग आहे का? मी आता परत पुढल्याच आठवड्यामध्ये परत अयोध्येला जाणार आहे आणि साधारण फेब्रुवारी संपेपर्यंत माझं अयोध्येमध्ये जाणं येणं राहील. एकतर व्यवस्था या दृष्टीने सुद्धा राहील आणि मला असं वाटतं की एक रामाशी नातं जोडलं गेलेलं आहे. म्हणजे मी आता परत जरी तिथनं आलेलो असलो तरी मला असं वाटतं की मी अयोध्येतच आहे. तुम्ही हृदय तिथे ठेवून आलेलं आहे. हृदय तिथे ठेवून आलेलं आहे, राममय झाल्यासारखं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे त्या ओढीमुळे ते जाणं जे एक आहे ते सतत माझ्यामध्ये सुरू राहील असं मला वाटतं. 2 गोष्टी आहेत. एकतर तुम्ही तिथे जाऊन जे योगदान दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन, आणि रामाच्या चरणी तुमची सेवा निरंतर सुरू राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना. न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. 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 नमस्कार. जय श्रीराम. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.